बालेश्वर हा एक निवृत्त सैनिक होता. शरीराने अतिशय मजबूत, धडधाकट आणि तंदुरुस्त होता. वय 60 वर्षापेक्षा जास्त झालं होतं, पण मनाने तो अजूनही तरुण होता. त्याची तब्येत उत्तम होती, पण त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं. त्यामुळे त्याचे डोळे कायम नशेमध्ये असल्यासारखे दिसत असायचे. एके दिवशी त्याची नजर स्वतःच्या धाकट्या मुलाच्या बायकोवर गेली. त्या रात्री तो भरपूर दारू पिऊन डगमगत घरी आला. रात्रीचे जवळपास 11:30 ते 12 वाजले होते. बाहेर जोरदार वादळासह पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट होत होता आणि आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली होती. त्याने घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडण्यासाठी त्याची धाकटी सून सीमा आली. सीमाने दरवाजा उघडला आणि आपल्या सासऱ्याला नशेत डगमगत उभं पाहिलं. ती घाबरली. काही देखील न बोलता ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. पण तिच्याकडून एक मोठी चूक झाली. तिने आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला नव्हता. थोड्याच वेळात बाळेश्वरने आवाज दिला, "तू झोपायला गेली का? मला हेही विचारलं नाही मी जेवून आलोय की नाही. मला घरचं जेवण हवं आहे." सीमा लगेच म्हणली, "बाबूजी, तुम्हाला भूक लागली असेल तर मी लगेच तुम्हाला जेवण वाढते." बाळेश्वर म्हणाला, "हो, मला जेवण वाढ." सीमा स्वयंपाकघरात गेली. त्याच्यासाठी ताट वाढून आणलं आणि त्याच्या समोर ठेवून पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपली. बाळेश्वर जेवायला बसला, पण जेवता जेवता त्याच्या डोक्यात दारूची नशा इतकी चढली की त्याने सर्व मर्यादा ओलांडण्याचा विचार केला. सीमाला याची काहीच कल्पना नव्हती. ती आपल्या खोलीमध्ये गाढ झोपली होती. तिला माहीत नव्हतं की काही क्षणातच तिच्या आयुष्यात असा प्रसंग येणार आहे जो तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. सीमा गेली 5 वर्ष आपल्या नवऱ्याच्या विरहात जगत होती. बाळेश्वरचा लहान मुलगा 5 वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. तो कुठे गेला, जिवंत आहे की नाही, कोणालाच काही माहिती नव्हतं. बाळेश्वर आणि त्याची बायको कमला यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, पण मुलाचा काही पत्ता लागला नाही. कमलाचे रडून रडून डोळ्यातील अश्रू देखील आटले होते. सीमाने मात्र आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करणंच आपलं कर्तव्य आणि धर्म मानलं होतं. ती मनापासून त्यांची सेवा करत होती. लग्नानंतर काही वर्ष ती नवऱ्यासोबत राहिली, पण त्यांना मूलबाळ झालं नव्हतं. त्यानंतर तिचा नवरा बेपत्ता झाला आणि ती आता पूर्णपणे एकटी पडली. तिला वाटत होतं, आता मी कुठे जाऊ, कोणाच्या आधाराने जगू. म्हणून तिने आपल्या सासू सासऱ्यांनाच आईवडिलांचं स्थान दिलं आणि त्यांची सेवा करत आयुष्य घालवायचं ठरवलं. पण त्या रात्री तिच्या आयुष्यात काय घडणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. बाळेश्वरने जेवण संपवलं. त्यानंतर उरलेली दारू त्याने पिऊन टाकली आणि हळूहळू तो सीमाच्या खोलीकडे निघाला. सीमा गाढ झोपली होती. अचानक तिला असं जाणवलं की कुणीतरी तिच्या अंगावरून हात फिरवत आहे. ती दचकून जागी झाली. मित्रांनो, त्यानंतर काय घडलं ते सांगण्याआधी मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे. मुलाची बायको म्हणजे दुसऱ्या घरातून आलेली मुलगीच असते. ती तुमच्या घरात सून म्हणून येते, पण तिला मुलीप्रमाणेच प्रेम, मान आणि सन्मान मिळायला हवा. जसा तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलीचा आदर करता, तसंच आदर सुनेचा देखील केला पाहिजे. परंतु आजच्या कलियुगात काही लोक इतके अधपतनाला गेले असतात की ते या पवित्र नात्याच्या मर्यादा ओलांडतात, नात्याचा अर्थ बदलून टाकतात. बाळेश्वरने देखील नेमकं तेच केलं होतं. आता पुढे ऐका. ही घटना आहे सन 2018 मधील. सकाळचे साधारण 6 वाजले होते. सोमेश नावाचा 30-32 वर्षाचा एक तरुण घाबरलेल्या अवस्थेत औरैया जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यावेळी पोलीस निरीक्षक सकाळच्या कामात व्यस्त होते. ते आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. तेवढ्यात सोमेश धावत त्यांच्या समोर आला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "साहेब, कृपया माझं ऐका. मी खूप मोठ्या संकटात आहे." पोलीस निरीक्षकांनी त्याला शांत बसायला सांगितलं. त्याला पाणी दिलं आणि म्हणाले, "शांत हो, नीट सांग, काय झालंय, एवढा घाबरला का?" सोमेश थरथरत्या आवाजात म्हणाला, "साहेब, माझ्या वडिलांची हत्या झाली. काल रात्री कुणीतरी त्यांना ठार मारलं. त्यांचा मृतदेह अजूनही घरात आहे. मी घरातील मोठा मुलगा आहे, म्हणून सर्वात आधी तुम्हाला कळवायला आलो आहे." हे ऐकताच पोलीस निरीक्षक काही पोलिसांना घेऊन सोमेशच्या घरी गेले. घरात पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की वरच्या मजल्यावरील एका खोलीत बाळेश्वरचा मृतदेह पडला होता. त्याच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने जोरदार वार करण्यात आले होते. जवळच रक्ताने माखलेली लोखंडी फुंकणी पडली होती. तीच हत्या करण्यासाठी वापरलेली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. संपूर्ण खोली आणि जमिनीवर रक्ताचं थारोळं साचलं होतं.
पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक पथकाला बोलवलं. घरातील सर्व सदस्यांची चौकशी सुरू झाली. घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक जप्त करण्यात आला. रक्ताने माखलेली फुंकणी देखील ताब्यात घेण्यात आली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. घरातील सर्वजण रडत होते. कोणाला समजत नव्हतं की रात्रीवरच्या खोलीत झोपलेल्या बाळेश्वरची एवढ्या निर्दयीपणे हत्या कुणी केली. सर्व प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी घरच्यांना विचारलं, तुमचा कोणावर संशय आहे का? बाळेश्वरचं कोणाशी वैर होतं का? अगदी छोटीशी माहिती असली तरी आम्हाला सांगा. अनेकदा एखादी छोटी गोष्टही गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा पुरावा ठरते. पण घरातील प्रत्येकाचं उत्तर एकच होतं, नाही साहेब, आमचं कोणाशी वैर नाही. बाबांचाही कोणाशी वाद नव्हता. बाळेश्वरची बायको कमलाला म्हणाली, ते खूप चांगले माणूस होते, त्यांचं कोणाशी भांडण नव्हतं. पोलिसांना घटनास्थळावर असा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही ज्यावरून खुनीपर्यंत पोहोचता येईल. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्यात स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की बाळेश्वरचा मृत्यू डोक्यावर जड लोखंडी वस्तूने वारंवार केलेल्या प्रहारामुळे झाला होता. घटनास्थळी सापडलेल्या रक्ताने माखलेल्या लोखंडी फुंकणीवरून हाच निष्कर्ष निघत होता की खुनीने त्याच शस्त्राचा वापर केला होता. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता, बाळेश्वरचा खून नेमका कुणी केला? कोणाशीही उघड वैर नव्हतं. घरातील कोणावरही थेट संशय घेण्यासारखा पुरावा नव्हता. मग पोलिसांनी वेगळीच दिशा निवडली. त्यांनी गावातील लोक, शेजारी आणि ओळखीच्या व्यक्तींकडून बाळेश्वरबद्दल गुप्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. खबऱ्यांचं जाळं सक्रिय करण्यात आलं आणि त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की बाळेश्वरच्या आयुष्याशी संबंधित अगदी छोटीशी माहिती मिळाली तरी ताबडतोब कळवावी. 2 दिवसांनी पोलिसांना अशा काही गोष्टी समजल्या ज्यामुळे संपूर्ण तपासाची दिशा बदलून गेली. 2 दिवसांनी पोलिसांना खबऱ्यांकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली. ही माहिती या संपूर्ण खुनाच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार होती. खबऱ्यांनी सांगितलं की बाळेश्वरचे आपल्या मोठ्या मुलगा सोमेशसोबत अनेकदा वाद होत असायचे. एवढंच नव्हे तर खून होण्याच्या आदल्या दिवशी बाळेश्वरने सोमेशच्या सर्वांसमोर मारहाण केली होती. त्यामुळे त्याचा मोठा मुलगा सोमेश त्याच्यावर प्रचंड रागावला होता. पण हीच गोष्ट एकमेव गोष्ट नव्हती. खबऱ्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. गावात दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू होती की बाळेश्वरचे स्वतःच्या लहान मुलाची बायको सीमा हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. मोठा मुलगा सोमेश या नात्याचा तीव्र विरोध करत होता आणि घरात याच कारणावरून सतत वाद होत होता. पोलिसांसाठी ही माहिती पुरेशी होती. त्यांनी लगेच सोमेशला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. सुरुवातीला त्याच्यासोबत शांतपणे मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशी करण्यात आली, पण त्याच्या उत्तरामध्ये वारंवार विसंगती आढळू लागली. पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध काही प्राथमिक पुरावे जमा झाले होते. त्यामुळे चौकशीचा सूर अधिक कठोर झाला. शेवटी सोमेशचा धीर सुटला. तो पूर्णपणे कोसळला आणि त्यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या हत्येमागचं जे सत्य सांगितलं ते ऐकून पोलीस देखील काही क्षण स्तब्ध झाले. ही केवळ एका खुनाची घटना नव्हती, तर एका कुटुंबाच्या अधपतनाची अत्यंत लाजिरवाणी कहाणी होती. बाळेश्वर हा निवृत्त सैनिक असल्यामुळे गावात त्याचा मोठा दबदबा होता. घरातच नव्हे तर संपूर्ण परिसरात लोक त्याला घाबरत होते. त्याच्यासमोर कुणी मोठ्या आवाजात बोलण्याची हिंमत देखील करत नव्हतं. उंच बांधा, भारदार मिशा, मजबूत शरीर आणि कडक स्वभाव, त्यामुळे त्याची वेगळीच दहशत होती. मोठा मुलगा सोमेश शेतीची जबाबदारी सांभाळत होता. तो मेहनती आणि समजूतदार होता. पण लहान मुलगा सोनू मात्र पूर्णपणे बिघडला होता. त्याची संगत वाईट मित्रांसोबत झाली होती. तो दिवसभर गावभर भटकत असायचा. अधूनमधून दारू पिऊ लागला होता. त्यामुळे बाळेश्वर कायम त्याच्यावर संतापलेला असायचा. गावातील लोक अनेकदा सोनूच्या तक्रारी घेऊन घरी यायचे. त्यामुळे बाळेश्वर त्याला रागाच्या भरात मारहाण देखील करायचा. पण सोनूमध्ये काही बदल होत नव्हता. मोठ्या मुलाचं लग्न आधी झालं होतं. त्यामुळे बाळेश्वर आणि त्याची बायको कमला यांनी विचार केला की मोनूचं देखील लग्न करून दिलं तर जबाबदारी आल्यावर तो सुधारेल. अशाच विचारामधून त्यांनी सीमा नावाच्या एका गरीब पण अत्यंत सुंदर मुलीसोबत त्याचे लग्न लावून दिले. सीमा ही दिसायला अतिशय सुंदर, स्वज्वळ आणि संस्कारी होती. लग्नानंतर काही दिवस मोनू आपल्या बायकोच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून गेला. घरच्यांना वाटलं होतं की आता तो कामधंदा करेल, जबाबदारी घेईल आणि त्याचे आयुष्य मार्गी लागेल. पण घडलं अगदी उलटच.
तो दिवसभर फक्त सीमासोबत वेळ घालवू लागला. काम धंद्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. हे पाहून बाप बाळेश्वर अधिकच चिडू लागला. तो वारंवार सोनूला समजावायचा, काहीतरी काम कर, आयुष्यभर आमच्यावर अवलंबून राहणार आहे का? तुझ्या वागण्यामुळे मला गावामध्ये लोकांसमोर मान खाली घालावी लागते. कधी समजावणं, कधी रागावणं, तर कधी मारहाण, पण तरीही मोनू काही बदलायला तयार नव्हता. एके दिवशी मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. सोनू दारू पिऊन घरी आला आणि क्षुल्लक कारणावरून सीमासोबत भांडू लागला. त्याने तिच्यावर हात देखील उचलला. हे पाहता बाप बाळेश्वरचा संताप अनावर झाला. त्याने सोनूला 2-4 थापडा मारल्या आणि संतापाने ओरडत म्हणाला, आजपासून तू माझ्या घरातून निघून जा. तुझ्यासारख्या मुलाची मला काही गरज नाही. वडिलांच्या या शब्दांचा सोनूच्या मनावर खोल परिणाम झाला. तो रागाने घराबाहेर पडला आणि त्या दिवसानंतर तो पुन्हा कधी परत आला नाही. सीमा दिवसेंदिवस त्याची वाट पाहत राहिली. 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 1 वर्ष आणि हळूहळू 5 वर्षे निघून गेली, पण सोनूचा काही पत्ता लागला नाही. ना फोन, ना पत्र, ना कोणता निरोप. तो जिवंत आहे की नाही याची देखील कोणालाच माहिती नव्हती. आई कमला रोज रडत होती. बाप बाळेश्वरला देखील आपल्या रागाचा पश्चाताप होऊ लागला होता. पण आता वेळ हातातून निघून गेली होती. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली आणि पाहता पाहता तब्बल 5 वर्षांचा काळ उलटून गेला. या 5 वर्षात आई वडील, भाऊ, नातेवाईक आणि अगदी सीमा देखील सोनूची वाट पाहत राहिली, पण त्याचा कुठंही थांगपत्ता लागत नव्हता. सीमाचे डोळे रडून रडून कोरडे पडले होते. शेवटी तिने आपल्या नशिबासोबत तडजोड केली. तिने मनाशी ठरवलं, ज्या घरात मी सासरी आले आहे त्या घरातून माझी फक्त अंत्ययात्राच बाहेर जाईल. मी दुसरे लग्न करणार नाही. आयुष्यभर माझ्या नवऱ्याची वाट पाहत माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करतच हे आयुष्य घालवेल. आणि ती खरंच तसं करू लागली होती. घरातील प्रत्येकाची ती मनापासून सेवा करत होती. त्यामुळे घरातले सगळे तिच्यावर खुश होते. मात्र दुसरीकडे बाळेश्वरच्या मनात मुलाला घराबाहेर काढल्याचा पश्चाताप दिवसेंदिवस वाढत होता. त्या दुःखातून तो पूर्वीपेक्षा जास्त दारू पिऊ लागला. सुरुवातीला तो फक्त कधीतरी मित्रांसोबत 1-2 पॅक घ्यायचा, पण आता परिस्थिती बदलली होती. दारूशिवाय त्याचा जीवच जात नव्हता. गावातील दारूच्या दुकानावर त्याची रोज मैफिल रंगू लागली. त्याचे मित्र तिथे बसायचे आणि गप्पा मारता मारता कधी मध्यरात्र व्हायची हे त्याला देखील कळत नव्हतं. त्याची बायको कमला यामुळे खूप त्रस्त झाली होती. ती त्याला वारंवार समजवायची, आता तुमचं वय झालं आहे, या वयात हे सगळे शोभतं का? गावातील लोक तुमच्याबद्दल काय बोलत असतील याचा तरी विचार करा. पण तिच्या बोलण्याचा बाळेश्वरवर काही परिणाम होत नव्हता. दारूचं व्यसन इतकं भयंकर असतं की त्यात कित्येक श्रीमंत, मोठे मोठे उद्योगपती, राजे महाराजे सुद्धा वाहून गेले आहे. बाळेश्वरची देखील तीच अवस्था झाली होती. तो दारूच्या इतक्या आहारी गेला होता की तो आता कायमच नशेमध्ये राहू लागला. एक दिवस रात्री साधारण 11-11:30ची वेळ होती. बाहेर हवामान खराब होतं. विजांचा कडकडाट सुरू होता. बाळेश्वर भरपूर दारू पिऊन घरी आला. घरातील सगळे झोपले होते. त्याने दरवाजा ठोठवला. दरवाजा उघडण्यासाठी सीमा आली. ती म्हणाली, बाबूजी, इतका उशीर झाला, कुठे होता तुम्ही? हे बोलून ती परत आपल्या खोलीकडे जाऊ लागली. तेवढ्यात बाळेश्वर म्हणाला, सुनबाई, आधी मला जेवण वाढ, मला खूप भूक लागली आहे. सीमा काही न बोलता स्वयंपाकघरात गेली. तिने जेवण गरम केलं, ताट वाढलं आणि बाळेश्वर समोर ठेवून ती पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपली. तिला कल्पना नव्हती की काही क्षणात तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रसंग तिची वाट पाहत आहे. बाळेश्वर जेवत होता. समोर सीमाच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. सीमा गाढ झोपली होती. झोपेत तिने कूस बदलली आणि तिच्या साडीचा पदर किंचित सरकला. दारूच्या नशेत बुडालेल्या सासरा बाळेश्वरची नजर तिच्यावर खिळली. त्या क्षणी त्याच्या मनातील सर्व नैतिकता आणि नात्यांची जाणीव स्पष्ट झाली. काही दिवसापासून त्याची बायको कमला आजारपणामुळे त्याच्यापासून वेगळी झोपत होती. म्हातारपणामुळे ती कायम अशक्त आणि आजारी असायची. पण बाळेश्वर मात्र अजूनही शरीराने मजबूत आणि तंदुरुस्त होता. दारूच्या नशेत त्याच्या मनात विकृत विचार जन्माला आले. त्याला स्वतःच्या मुलाची बायको ही सून वाटेनाशी झाली. तो तिच्याकडे आता चुकीच्या नजरेने पाहू लागला. जेवण संपल्यावर त्याने शांतपणे ताट स्वयंपाकघरात ठेवलं. त्यानंतर उरलेली दारू पिऊन घेतली आणि मग तो हळूच सीमाच्या खोलीकडे चालत गेला. त्याने आत जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला. घरातील प्रत्येकजण वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती आणि ती आपल्या आईसोबत झोपली होती. मोठा मुलगा सोमेशही वेगळ्या खोलीत झोपला होता.
या सगळ्यांचा फायदा घेत बाळेश्वर शांतपणे सीमाच्या पलंगाजवळ गेला. तो तिच्या शेजारी जाऊन आडवा झाला आणि मग एका नवऱ्याने आपल्या बायकोसोबत कराव्या अशा तो हालचाली करू लागला. गाढ झोपेत असताना सीमाला अचानक आपल्या अंगावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. ती दचकून जागी झाली. डोळे उघडताच तिने पाहिलं, तिचा शेजारी तिचा सासरा बाळेश्वर झोपला होता. हे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. सीमाने घाबरून लगेच आपल्या साडीचा पदर डोक्यावर घेतला आणि ती पलंगावर उठून उभी राहिली. ती थरथरत म्हणाली, बाबूजी, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही इतक्या नशेत आहात की तुम्हाला तुमची खोली कोणती हे देखील समजत नाही. ही माझी खोली आहे. कदाचित तुम्ही चुकून इथे आला असाल. कृपया तुमच्या खोलीत जा. पण बाळेश्वर शांत आवाजात म्हणाला, सुनबाई, मी चुकून इथं आलो नाही. मी मुद्दामच तुझ्याकडे आलो आहे. सीमा हे ऐकून आणखी घाबरली. बाळेश्वर पुढे म्हणाला, मी तुझं दुःख समजतो. 5 वर्ष झाली माझा मुलगा बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की नाही हे देखील आम्हाला माहीत नाही. तू अजून किती दिवस त्याच्या आठवणीत आयुष्य घालवणार? तो पुढे म्हणाला, आजपासून मी तुझी प्रत्येक अडचण दूर करील. तुला बायकोप्रमाणे मान देईल. तुला कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हे शब्द ऐकाच सीमाच्या डोळ्यात अश्रू आले. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, बाबूजी, तुम्ही शुद्धीत नाही. कृपया तुमच्या खोलीत जा. सकाळी बोलू. तुम्ही माझे सासरे आहात. मी तुम्हाला वडिलांप्रमाणे मानते. पण बाळेश्वर मागे हटायला तयार नव्हता. सीमा दरवाजाकडे जाऊन कडी उघडण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात बाळेश्वरने तिचा हात पकडला आणि तिला पुन्हा पलंगाजवळ खेचलं. तो म्हणाला, मी नशेत काहीतरी बोलत नाही. मी खूप दिवसांपासून तुझ्याकडे पाहत आहे. एका तरुण स्त्रीच्या मनात किती वेदना असतील हे मला समजतं. मी विवाहित माणूस आहे. संसार काय असतो हे मला माहीत आहे. सीमा रडत म्हणाली, मी कधीच कोणाकडे अशी तक्रार केली नाही. मला तुमच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा नाही. मी तुम्हाला नेहमी माझ्या वडिलांसारखं मानलं आहे. तुमची आणि आईची सेवा करूनच मला हे आयुष्य जगायचं आहे. बाळेश्वर म्हणाला, सेवा करायची असेल तर ती माझी बायको बनवून करू शकते. माझा मुलगा आता इथे नाही. तो परत येईल असं वाटत नाही. मग तू माझ्यासोबत आयुष्य का जगू नये? सीमा ठामपणे म्हणाली, तुम्ही जे बोलत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे आपल्या नात्याला शोभणार नाही. हे मोठं पाप आहे. देवाला आपण काय उत्तर देणार? पण बाळेश्वरवर तिच्या शब्दांचा काही परिणाम झाला नाही. तो सतत तिला समजावण्याचा प्रयत्न करत राहिला, तर सीमा त्याला स्पष्ट विरोध करत राहिली. त्या रात्री त्या खोलीत एका सुनेचा आपल्या सासऱ्यावरील विश्वास तुटत होता. सीमा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती, पण बाळेश्वर आपल्या विकृत विचारांपासून मागे हटत नव्हता. याच घटनेपासून त्या घरातील नात्यांमध्ये निर्माण झालेली दरी आणखी वाढत गेली. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसे तसे त्या चुकीच्या वागणुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागले. पुढे या अनैतिक नात्यांची माहिती घरातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर घरात सतत वाद, भांडणं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. याच घटनांनी पुढे घडणाऱ्या भयंकर गुन्ह्याची बीजं रोवली गेली. सीमा त्याला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करत होती. ती रडत म्हणाली, बाबूजी, कृपया माझं ऐका. तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे. आपल्या नात्याचा विचार करा. मी तुमच्या मुलाची बायको आहे. तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखे आहात. पण बाळेश्वरवर तिच्या विनवण्यांचा काही परिणाम झाला नाही. तो म्हणाला, लोकांना काही कळणार नाही. तुझी सासू आता काय आजारी असते. माझं आयुष्य एकटेपणात जात आहे. तू माझी साथ दिली तर दोघांचंही एकटेपण दूर होईल. सीमा पुन्हा त्याला समजावत म्हणाली, हे पाप आहे. देवही आपल्याला कधी माफ करणार नाही. कृपया इथून निघून जा. बाळेश्वर मात्र हट्टाने त्याच्याजवळ उभा राहिला. त्या रात्री सीमाने त्याचा विरोध केला, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खोलीबाहेर जाण्याची विनंती केली. या घटनेने त्या घरातील पवित्र नात्यांची मर्यादा पूर्णपणे तुटली. त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदलू लागलं. काही काळानंतर घरातील इतर सदस्यांनी देखील बाळेश्वरच्या वागणुकीबद्दल संशय येऊ लागला. शेवटी एक दिवस मोठा मुलगा सोमेशने आपल्या वडिलांना आणि सून सीमाला अशा अवस्थेत पाहिलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याने संतापाने आपल्या वडिलांना जाब विचारला, तुम्हाला लाज वाटत नाही का? ही तुमच्या मुलाची बायको आहे. तुम्ही अशा प्रकारे या नात्याचा अपमान कसा करू शकता? बाळेश्वरला मात्र आपल्या कृत्यांचा पश्चाताप नव्हता. उलट त्याने सोमेशलाच गप्प बसायला सांगितलं. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात बाळेश्वरने सोमेशला मारहाण देखील केली आणि कठोर शब्दात म्हणाला,
मी माझ्या आयुष्यात काय करायचं हे मी ठरवेल, तुला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्या दिवसानंतर सोमेशच्या मनात वडिलांविषयी प्रचंड तिरस्कार निर्माण झाला. त्याला वाटू लागलं की त्याने स्वतःच्या कुटुंबाची प्रतिष्ठा संपवली. अशा माणसाला जगण्याचा अधिकार नाही. या संतापातून त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. यापुढे घडणाऱ्या घटनांनी या कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. सोमेशच्या मनात आता आपल्या वडिलांविषयी फक्त रागच नव्हता, तर तीव्र तिरस्कार निर्माण झाला होता. त्याला असं वाटू लागलं होतं की ज्या माणसाने स्वतःच्या घरातील पवित्र नात्यांचाच अपमान केला, तो या घरात राहण्याच्या लायकीचा नाही. एक दिवस पुन्हा याच कारणावरून घरात मोठा वाद झाला. सोमेशने सीमाला देखील सुनावलं. तो संतापाने म्हणाला, तुलाही हे सगळं चुकीचं आहे हे माहीत नाही, मग तू याला का थांबवत नाही? तुला या नात्याची लाज वाटत नाही का? माझे वडील चुकीचे आहे, पण तूही त्यांना साथ देऊ नको. तुला हवं असेल तर तुझ्या माहेरच्यांशी बोल, दुसरं आयुष्य सुरू कर, पण या घरात असं पाप करू नको. त्या दिवशी घरामध्ये बराच वेळ भांडण सुरू होतं. बाळेश्वर देखील रागाने संतापला होता. सोमेशचा देखील संयम तुटला होता. सगळे आपापल्या खोलीत गेले, पण कोणाच्याही मनामध्ये शांतता नव्हती. रात्र झाली. बाळेश्वर नेहमीप्रमाणे वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीमध्ये झोपायला गेला. पण त्या रात्री सोमेशच्या मनात प्रचंड संताप उसळला होता. त्याला सतत आपल्या वडिलांचं बोलणं आठवत होतं. त्याला वाटत होतं की जोपर्यंत बाळेश्वर जिवंत आहे तोपर्यंत या घराची बदनामी आणि अशांतता कधीच संपणार नाही. अखेरीस रागाच्या भरात त्याने एक भयंकर निर्णय घेतला. मध्यरात्रीनंतर तो शांतपणे उठला. घरातील सर्वजण झोपले होते. तो स्वयंपाकघरात गेला आणि तिथे पडलेली लोखंडी फुंकणी हातात घेतली. हळूहळू तो वरच्या मजल्यावर गेला. बाळेश्वरच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. बाळेश्वर गाढ झोपला होता. त्या क्षणी सोमेशने कोणताही विचार न करता लोखंडी फुंकणीने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केले. पहिल्या वारानंतर तो थांबला नाही. रागाच्या भरात त्याने पुन्हा पुन्हा वार केले. काही क्षणातच बाळेश्वरचा मृत्यू झाला. खोलीच्या जमिनीवर सर्वत्र रक्त पसरलं. हे कृत्य केल्यानंतर सोमेश शांतपणे खाली उतरला. तो गावातील तलावाजवळ गेला. हातपाय धुतले, अंगावरील रक्ताचे डाग स्वच्छ केले आणि रक्त लागलेले कपडे तिथे टाकून दिले. त्यानंतर दुसरे कपडे घालून तो पुन्हा घरी आला आणि जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे जाऊन तो झोपला. पहाटे नेहमीप्रमाणे कमला आपल्या नवऱ्याला उठवण्यासाठी वर गेली, पण खोलीतलं दृश्य पाहता तिच्या तोंडून मोठा आक्रोश निघाला. तिच्या आवाजाने घरातील सगळे धावत वर आले. सोमेश देखील आश्चर्यचकित झाल्याचा आव आणला. त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या वडिलांच्या खुनाची त्यांनी माहिती दिली आणि अज्ञात व्यक्तीने हा खून केल्याची तक्रार नोंदवली. परंतु पोलिसांना सुरुवातीपासूनच सोमेशच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद जाणवत होतं. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर जेव्हा त्याची पुन्हा चौकशी केली तेव्हा अखेर त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकारे एका व्यक्तीच्या चुकीच्या वागणीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. एकाचा जीव गेला, दुसरा तुरुंगात गेला आणि उरलेल्या कुटुंबाला आयुष्यभर या घटनेचं वध सहन करावं लागलं. पोलिसांना सुरुवातीपासूनच सोमेशच्या वागणुकीबद्दल संशय होता. वडिलांचा खून झालेला असताना देखील त्याच्या चेहऱ्यावर तितकं दुःख दिसत नव्हतं जितकं एका मुलाच्या चेहऱ्यावर अशा प्रसंगी दिसायला हवं होतं. मात्र त्यावेळी पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता, म्हणून त्यांनी गुप्तपणे चौकशी सुरू ठेवली. खबऱ्यांकडून जेव्हा बाळेश्वरच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली आणि घरातील सततच्या भांडणांची सत्यता समोर आली तेव्हा पोलिसांनी सोमेशची पुन्हा कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने सर्व काही नाकारलं, पण जेव्हा पुरावे त्याच्यासमोर ठेवले गेले तेव्हा त्याचा धीर सुटला. शेवटी त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. तो म्हणाला, मी माझ्या वडिलांचा खून केला कारण त्यांनी आमच्या घरातील सर्व पवित्र नात्यांचा अपमान केला होता. त्यांनी सून आणि मुलगी यांच्यातील फिरकच मिटवला होता. रोजच्या रोज हे सगळे पाहून माझा संताप वाढत होता. त्या रात्री माझा संयम सुटला आणि मी त्यांच्या डोक्यावर फुंकणीने वार केले. सोमेशच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याला अटक केलं. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. बाळेश्वरचा मृत्यू झाला. सोमेशला तुरुंगवास भोगावा लागला, तर सीमा समाजात बदनामीचं आयुष्य जगण्यासाठी आपल्या माहेरी गेली. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.